हे पहा मित्रांनो, यामध्ये वेस्टा कंपनीचा पुडा आहे. तर हे पहा वेस्टा दिसतंय का हे. आता त्यामध्ये काय आहे ते आपण खोलून पाहूया. पहा मित्रांनो, ह्यामध्ये 2 पुडे दिसतील. तुम्हाला दाखवतो काढून. हे पहा, हे पावडर मध्ये आहे, पावडर मध्ये. आणि हे जे आहे हे लिक्विड मध्ये आहे. तर हे 2 पुडे आहेत. तर तुम्हाला आम्ही काही त्यासाठी साधन सापडतो, एखादं डब्बा किंवा काहीतरी कुठं सापडेल. तर पहा, आपल्याला बरणी कापून घेतली. आता यामध्ये आपण काय करणार आहे, आता आपण पाणी टाकून घेतो. तर याची पहा, आपल्याला आपल्याकडे काही असेल तर त्याचे 8 माप करायचे. 2 3 4 5 6 7 मी तर अजून एक घेतो. 9 पाणी प्यायचं. कमी जास्त 9. आता पुडा फोडून घेतो. आता एक दगडाने फोडतो पुडा. लिक्विड आहे ह्याच्यात. शेतकऱ्याचं कसं असतं, शेतात साधन नसतं. त्यानंतर लिक्विड हे पिवळ्या कलरमध्ये दिसते आपल्याला. कॅमेरा थोडा बाजूला आहे. तर हे लिक्विड टाकून घ्यायचं आधी. त्याला व्यवस्थित पूर्ण घ्यायचं. धुवून घेतो मी याला. आतमध्ये थोडंफार काय राहिलं असेल तर वेस्टेज कशाला घालायचं. तर पहा, याला मी पाणी बुडून घेऊन टाकलंय पुन्हा रिटर्न. आता हे फॅक्टरीचं. आता पहा, पावडर पुडा. या पुड्यामध्ये असं उडतंय फुपाटा पद्धतीमध्येच ते सारं तोंडावर उडतंय. त्यामुळे हे पावडर टाकताना जरा व्यवस्थित एकतर याला पकडून हे बघा कसं उडणार. तर तोंडावर उडतं इकडं तिकडं. त्यामुळे जरा जपून टाकायचं बघा. हे आता याला काढून घ्यायचंय. आता टाकून घेतलं. आता याला एकजीव करायचं हलवून घेऊन. आता इथं काही सापडत तर नाही. आणि उड्या पहा कसं उडतंय. हे उडल्यावरती हे मेन तणनाशक आहे. हे इतर गव्हाचं तणनाशक आहे. इतर तणासाठी पावडर आहे पहा. तर याला मी हातानेच घेतो हे करून. तुम्ही अशी हाताने हे करू नका. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्यायची. फार जहरीला असतं मित्रांनो हे. तण मारतं म्हणल्यावर माणूसाला काय स्वच्छ हात धुवायचे. ते उडून व्हायला गेले असते, त्यामुळे मला हे करावं लागलं. आता पावडर सुद्धा त्यात सुद्धा पाणी ओतून घेत, पाण्यात बुडवून ते सुद्धा पूर्ण क्लिअर करून घ्यायचं. त्यात चिटकलेलं असेल पावडर तर हात धुवून घ्यायचं. चिटकलेलं हे पण पूर्ण काढून घ्यायचं बघा. महागाचं औषध असतं नाही.
यातलं काढलं पूर्ण. आता पाणी टाकून आता याला लांब फेकायचं. तर काडीने हलवून घेतं. एकजीव झालेला आहे मित्रांनो. आता पूर्ण एकजीव झाला आहे. आता हे तणनाशक रेडी झालं बघा आपलं पूर्ण. आता हाताने मी हे केलं आहे आणि नंतर काडीने हलवून घ्यायला लागलो.